सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः। आपला आत्मतत्वाला जाणून घेणारा निश्चय ज्या वेळेला नचिकेतानं ठाम ठेवला आणि तुमच्याशिवाय मला हे कोणीही समजून देऊ शकणारं नाही, ही भूमिका त्यानं व्यक्त केल्यानंतर यमधर्मांनी त्याला आत्म्याचं चिंतन सांगायला सुरुवात केली. आणि हा आत्मा कसा आहे ते सांगण्याचा त्यानं इथे प्रयत्न केलेला आहे. तो जवळही असतो, तो लांबही असतो, तो सूक्ष्मापेक्षा सूक्ष्म आहे आणि मोठ्याहूनही तो मोठा आहे. त्याला जन्म नाही, मरण नाही, अशा रीतीचा विचार त्यानं मांडलेला आहे. अजून त्या आत्म्याच्या अनुषंगानं यमधर्म पुढे म्हणत आहेत. 20वा मंत्र, दुसरी वल्ली, तिसरी असेल मला वाटतं, दुसरीच आहे, दुसरी वल्ली 20वा मंत्र. अणोरणीयान महतो महीयान आत्मास्य जंतोर निहितो गुहायाम तमक्रतुः पश्यति वीतशोको धातु प्रसादान महिमान आत्मनाः. अणो अणीयान, सूक्ष्मापेक्षाही सूक्ष्म असलेलं, महतः महीयान, मोठ्यापेक्षाही अधिक मोठं असलेलं हे आत्मा अस्य जंतोः गुहायाम निहितः, प्रत्येक प्राणीमात्राच्या हृदय गुहेत अंतःकरणाच्या ठिकाणी तो स्थित आहे. अक्रतुः तं धातु प्रसादात आत्मनाः महिमानं पश्यति. इंद्रियांच्या कृपेमुळे त्यांच्या आशा आकांक्षांपासून मुक्त असलेला तो निष्काम पुरुष आत्म्याचे मोठेपण जाणतो. वितशोकाः भवति, आणि शोकरहित होतो. या आत्म्याला कोण जाणू शकतं? वस्तुतः तो जर प्रत्येक प्राणीमात्राच्या हृदयस्थाच्या ठिकाणी विराजमान आहे, मग तो प्रत्येकाला का जाणवत नाही? तो त्याला का अनुभवाला येत नाही? म्हणून पुढे त्यांनी म्हटलेलं आहे, तमक्रतुः पश्यति वीतशोकः. निष्काम पुरुषाला, कामनारहित पुरुषालाच आत्म्याचा महिमा जाणता येतो, आणि हा जाणल्यानंतर तो शोकरहित होतो. अक्रतुः म्हणजे साधन आणि साध्य, इच्छा आणि कामना या सगळ्यांच्या पासून जो मुक्त आहे तो अक्रतु. मग ही कामनारहित अवस्था मला जर प्राप्त करायची असेल तर माझ्यामध्ये त्या आत्मतत्वाला अनुलक्षून, त्या ओंकाराला अनुलक्षून चिंतनाचा, अनुसंधानाचा भाव असायला हवा. आणि आपण जे प्रयत्न करत असतो त्या प्रयत्नांनाही दैवी कृपेचा भाव तेवढाच अपेक्षित आहे. आणि म्हणून या ठिकाणी धातु प्रसादात म्हणजे एक अर्थ त्याचा आहे भगवंताची कृपा, त्या इंद्रियांची असलेली कृपा. धातू याचा अर्थ आधार. विश्वाचा जो निर्माता आहे, जे ईश्वरी तत्व आहे, त्याच्यामध्ये त्याचा जो आधार आहे तोच आधार या विश्वामध्ये प्राधान्यानं कार्यरत आहे.
म्हणून त्या ईश्वराची कृपा, त्याचा आशीर्वाद, त्याची अनुकूलता ही आपल्याला प्राप्त होते, तेव्हा एक प्रकारानं आत्मतत्वाची अनुभूती त्या ठिकाणी येते. म्हणून अद्वैताच्या भूमिकेमधून आत्मतत्वाचा विचार करत असताना आपल्यामध्ये शरीर मनाची बुद्धीची शुद्धी महत्त्वाची आहे. ते जेवढे शुद्ध होत जातील तेवढे आपण अधिक अंतर्मुख होतो. त्या अंतर्मुख वृत्तीमध्ये अधिक काळ राहण्याचा आपला प्रयत्न असतो आणि त्याच्यातून त्या आत्म्याच्या जवळ जाण्याची भावना त्या ठिकाणी येते. म्हणून खरी आत्म्याची अनुभूती जर आपल्याला साधायची असेल तर पहिल्यांदा चित्ताची शांतता महत्त्वाची आहे. जेवढे तुम्ही स्वतःला अत्यंत शांत करत जाल तेवढे तुम्ही त्याची अनुभूती अधिक चांगल्या रीतीनं घ्या. आणि म्हणून आपली साधना इंद्रियांचा असलेला सहयोगाचा भाग, याच्यामधून आपल्याला येणारा हा एकत्रित परिणाम आहे. धातुप्रसादामध्ये विद्यानंदांनी सप्तधातूंचा विचार केलेला आहे. त्यांनी तो धातूचा अर्थ त्या अंगानं त्या ठिकाणी घेतलेला आहे की व्यक्तीचे असणारे एखादी गोष्ट ग्रहण केल्यानंतर देहामध्ये जे सप्तधातूंची निर्मिती होते, त्या सप्तधातूंचा समतोल जर प्राप्त झाला, ते योग्य रीतीनं शरीरामध्ये कार्यरत राहिले तर तुम्हाला त्या साधनेमध्ये, चिंतनामध्ये, ध्यानामध्ये अधिक सहजता येते. एखादा इंद्रियाचा भाग जर वेदना देत असेल, दुखत असेल, तर आपलं पहिलं लक्ष तिथे जातं, मन त्याच्यापासून बाजूला होत नाही. देहाची वेदना देहाच्या ठिकाणी राहील, पण मनानं मी मात्र आत्म्याशी निगडीत होईन हा भाव सहजपणानं आपल्याला साध्य होत नाही. आणि म्हणून आत्म्याचं कार्य जे आहे, हे आत्म्याचं कार्य या देहामध्ये जे चालू आहे त्याच्याच कृपेनं आपण त्याला तमक्रतुः पश्यति, त्याला आपण बघू शकतो. आणि ते बघितल्यानंतर, त्याला अनुभवल्यानंतर आपण पूर्णपणानं शांत होतो, कारण त्याच्या ठिकाणी कोणतीच कामना नाही. सगळीच घेतलेली आहेत. शांती मंत्राचा तो भाव तिथे येतो. म्हणून महाभूतांचा विचार हाही धातूच्या अनुषंगानं येईल की आपली सगळी इंद्रिय, पंचप्राण वगैरे जे काही आहेत त्यांना आम्ही सुस्थितीमध्ये ठेवणं, हा भाव आत्म्याला समजून घेताना, त्याची अनुभूती घेताना आपल्यामध्ये असायला हवा. 21वा मंत्र. आसीनो दूरं व्रजति, शयानो याति सर्वतः, कस्तं मदामदं देवं मदन्यो ज्ञातुमर्हति. आसीनाः सन दूरं व्रजति. हा आत्मा अचल असला तरीही तो दूरवर जाऊ शकतो. शयानाः याति सर्वतः. शयन करीत असूनही तो सगळीकडे जातो. कत्तम मद अमदम देवं मदन्याः ज्ञातुम अर्हति. हर्षरहित आणि हर्षासहित अशा विरुद्ध धर्मामध्ये सुद्धा त्या देवतांना माझ्याशिवाय कोण जाणू शकणार आहे. यमधर्म इथे असं म्हणत आहेत की आत्मा हा माझ्याशिवाय अन्य कोणालाही जाणता येत नाही. म्हणून त्या यमधर्माकडून ते ज्ञान आत्मसात करणं आहे, ती भावना, ती भूमिका समजून घेणं आहे. आत्म्याला जर हालचालच नाही म्हणजेच तो एका ठिकाणी स्थिर आहे, पण तरीही तो दूर
आम्हाला अनुभवाला येतो. केनोपनिषदामध्ये आपण बघितलेलं आहे आत्म्याचा विचार करत असताना की मी आत्ता इथे बसलेलो आहे, पण तरीही मी अमेरिकेमधला, ऑस्ट्रेलियामधला किंवा अन्य कुठल्या ठिकाणचा विचार करतो. म्हणजे देहानं जरी मी इथे असलो तरी माझं मन जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेपर्यंत तरी जाऊन पोचतं. किंवा हल्लीच्या विज्ञानाचा विचार आपण केला तर त्या विज्ञानाच्या आधारानं परदेशस्थ असलेल्या आप्तस्वकीयांशी आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधून प्रत्यक्ष त्यांना बघतो, त्यांच्याशी आपण बोलतो. म्हणजे एक प्रकारानं जणू काही आपण इतके जवळ आहोत की शेजारी बसलेलो आहोत आणि बोलतो आहोत. प्रत्यक्षतः दोघांमध्ये अंतर खूप असतं. हा सगळा व्यवहार जो होतो हा एका आत्म्याच्या अनुषंगानं होतो. म्हणून आत्मा स्थिर असला, मी जरी इथे बसलेलो असलो तरीसुद्धा तो दूरं व्रजती, तो दूरही जाऊ शकतो, तो दूरपर्यंत विचारही करू शकतो. झोपल्यानंतरही आत्म्याचं कार्य चालू आहे. शयानो याती सर्वतः. आणि जरी मी झोपलेलो असलो माझा आत्माही त्याच ठिकाणी असतो, परंतु तरीही तो आत्मा अनेक गोष्टींचा विचार त्या ठिकाणी करत राहतो. ती भावना मनाच्या माध्यमामधून त्या ठिकाणी येत राहते. आणि म्हणून असा हा व्यापक असलेला आत्मा की जो मला जवळही जाणवतो, दूरही जाणवतो, मी स्थिर असलो तरीही जाणवतो, कार्यरत असलो तरीही जाणवतो, असा हा आत्मा आपल्याशिवाय म्हणजेच यमधर्माच्या शिवाय अन्य कोणीही जाणू शकणार नाही. इथे यमधर्मांचा अहंकार नाही. एखाद्याला जर असं वाटेल की अरे माझ्याशिवाय कोणाला कळत नाही, याचा अर्थ व्यावहारिक पातळीवरती प्रपंचामध्ये आपण एका अहंकाराच्या भावनेतून बघतो. पण इथे माझ्याशिवाय कोण जाणू शकणार याचा अर्थ यमधर्मांच्याच माध्यमामधून आत्मज्ञानाची अनुभूती येते, ही भूमिका त्यांना मांडायची. ज्याला आत्मनिग्रह म्हणतात त्या आत्मनिग्रहाचा भाव इथे आहे. आरशाच्या समोर मी उभं राहिल्यानंतर मीच तिथे दिसणार आहे. तसं आत्म्याचं चिंतन करताना तिथे यमधर्माचा भाव, ती भूमिका हा आपल्याकडे येणारा, आपल्यामध्ये जाणवणारा एक सहज धर्म आहे. आणि आत्मा हा सगळ्याच कोशांना व्यापलेला आहे. म्हणून तो ध्यानाचा अभ्यास असेल, समाधीचा अभ्यास असेल, आम्ही आनंदाची जी अनुभूती घेतो ही आनंदाची अनुभूती आत्मस्वरूपापर्यंत नेणारं यमाचं कार्य, ती भूमिका आम्हाला तिथपर्यंत नेते. आणि म्हणून जेवढी आपली चित्तशुद्धी होते तेवढे आपण स्वानुभवाच्या जवळ त्या ठिकाणी येतो. कारण म्हणजे इकडे ते म्हणतायत की विशेष चैतन्य आहे आणि सामान्य चैतन्य. सामान्य चैतन्य म्हणजे युनिव्हर्सल कॉन्शियसनेस, विशेष म्हणजे इंडिव्हिज्युअल कॉन्शियसनेस. इंडिव्हिज्युअल कॉन्शियसनेसशी जुळल्याशिवाय आपण युनिव्हर्सल कॉन्शियसनेसशी जुळू शकत नाही. सो विशेष चित्त आत्मा ह्याच्याशी जुळल्याशिवाय परमात्मा नाही, युनिव्हर्सल कॉन्शियसनेस ह्याच्याशी जुळणं होत नाही. म्हणून ते स्वमध्ये येणं असंच म्हणतायत ना ते. हो. आणि दुसरा एक भाग इथे आहे की माझ्याशिवाय कोण जाणणार. आत्मा मला जाणून घ्यायचा असेल, त्याची अनुभूती मला घ्यायची असेल तर मला स्वतःला शोकरहित व्हायला पाहिजे. मी जोपर्यंत शोकरहित भावनेमध्ये आहे, सुखदुःखाच्या जाणीवेमध्ये मी आहे, तोपर्यंत मी यथार्थ स्वरूपामध्ये आत्मा जाणू शकणार नाही. यमधर्म कसा आहे? यमधर्म ह्या सगळ्यांच्या पलीकडे गेले. हा लहान मूल आहे, याचे प्राण मी कसे घेऊ? हा एकटा आहे किंवा या आईचा हा एकुलता एक मुलगा, याला मी कसा घेऊ? हा भाव त्याच्यामध्ये प्राण खेचताना येत नाही.
ज्याचं जे जीवन आहे, ज्याचा जो योग आहे, त्या योगाला तो बाकीची परिस्थिती न बघताना त्याचे प्राण खेचून घेतो. ही जी वृत्ती यमाची आहे किंवा हा एवढा सभाभाव, त्याचा भाव इतका एकाग्र आहे की मी माझं काम करतो आहे, मला हे काम दिलेलं आहे आणि तिथे माझा अपपर भाव आणणं मला योग्य नाही. म्हणून तिथे तो एक भाव यमाचा आहे की माझ्याशिवाय त्याला कोण जाणू शकेल. 22वा श्लोक. अशरीरम शरीरेष्व अवस्थेष्व अवस्थितम महांतम विभुमात्मानं मत्वा धीरो न शोचती. विद्वान पुरुष म्हणजे अशरीरम अनवस्थेषु शरीरेषु अवस्थितम, जो शरीरामध्ये शरीररहित आणि नाशिवंत देहात स्थितरूपामध्ये राहतो. आत्मानं महांतम विभुम आत्मत्वा, महान सर्वव्यापी आत्मा म्हणून त्याला पाहतो. त्यानंतर धीरहा न शोचती, असा विद्वान पुरुष त्यानंतर शोक करत नाही. म्हणजे आत्म्याच्या अनुषंगानं अजून पुढे जाताना काय बदलतंय? 22 नंबर. हो नाही, 22. आणि आता आपण जो वाचला तो 21 होता. आसीनो दूरम. अच्छा. 22 नाहीच डायरेक्ट 23. ठीक आहे. शोकरहित अवस्था ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून जिथे आत्म्याच्या अनुषंगानं आमची विवेकबुद्धी, वैराग्यबुद्धी, परिपक्वता येते, त्याच वेळेला आपल्यामधल्या अहंकेंद्रितपणाचा जो भाव आहे किंवा अशुद्ध चित्ताचा जो विचार आहे, मिथ्यावृत्तीनं बघणारी भूमिका आहे, ती आपोआप बाजूला होते. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आत्म्याची अनुभूती घ्यायची असेल, आनंदाची अनुभूती घ्यायची असेल, तर आपल्याला अहंकेंद्रितपणामधनं बाहेर यावं लागतं. म्हणजेच एक प्रकारानं आपल्यामध्ये शरणागत वृत्तीचा भाव, समर्पणाचा भाव हा निर्माण व्हावा लागतो. म्हणून अशरीरम शरीरेष्वम अवस्थेष्व अवस्थितम, तो शरीरामध्येही आहे आणि शरीररहित अवस्थेच्या अनुषंगानंही त्याचं अस्तित्व आहे. म्हणून देहात म्हणताना आम्ही त्याला आत्मा म्हणतो आणि विश्वामध्ये बघताना आम्ही त्याला परमात्मा म्हणतो. तो काहीसा व्यापक होतो. घटामध्येही पाणी आहे आणि विहिरीतही पाणी आहे. म्हणजे पाणी सर्वत्र आहे. माठात पाणी भरलं, हे मी तो माठानं पाणी भरलं म्हणून माठातलं पाणी म्हणतोय. आणि म्हणून आत्मा देहाला व्यापलेला आहे, विश्वातल्या वस्तुमात्राला, प्राणीमात्राला व्यापलेला आहे. आणि म्हणून असा हा आत्मा आत्म्याच्याच कृपेनं आपल्याला अनुभवता येतो. तो मी कितीही ग्रंथ वाचले, कितीही विद्वत्तेच्या अनुषंगानं सगळा शब्दच्छल केला म्हणून तो मला जाणवेल असं नाही. म्हणून 23व्या मंत्रामध्ये यमधर्म म्हणतात, नायम आत्मा प्रवचनेन लभ्या न मेधया न बहुना श्रुतेन यमे वैष वृणुते तेन लभ्या तस्सैष आत्मा विवृणुते तनुत्वाम. अयम आत्मा प्रवचनेन न लभ्या, हा आत्मा वेदांच्या प्रवचनानं, पुस्तकांच्या अभ्यासानं प्राप्त होणारा नाही. न मेधया
न बहुना श्रुतेन. तो बुद्धिमान युक्तिवादानं किंवा अधिक श्रवण केल्यानंही तो प्राप्त होणारा नाही. यम एव एषः वृणुते. जो साधक याच्या अनुषंगानं प्रार्थना करतो तेन लभ्यः, त्यालाच तो प्राप्त होतो. तस्य एषः आत्मा स्वाम तनुम विवृणुते. त्यालाच आत्मा आपलं स्वरूप प्रगट करतो. कितीही विद्वत्तापूर्ण ग्रंथांचं मी वाचन केलं तरी सुद्धा केवळ ग्रंथांचं वाचन केलं म्हणजे मला आत्म्याच्या अनुषंगानं असलेल्या माहितीचा फक्त माझ्याकडे संग्रह होईल. मला आत्म्याची जी अनुभूती घ्यायची आहे, मला जे आनंद स्वरूप राहायचं आहे, तो आनंद स्वरूपाचा भाव मला आत्मसात होत नाही. किंवा अत्यंत बुद्धिमान पद्धतीनं शब्दांचा सगळा विचार करत सूक्ष्मता साधत आपण कितीही त्याचा विचार करायचा म्हटला तरी सुद्धा त्या श्रवणानं आत्मा संपन्न होत नाही. म्हणजेच एक प्रकारानं ग्रंथोक्त ज्ञान हे अनुभूतीसाठी परिपूर्ण किंवा एकमात्र नाही. आजही अनेक जण आपल्याला दिसतील की ज्ञानेश्वरीच्या 9000 ओव्या तोंडपाठ आहेत. तुकारामाच्या गाथेचे 4,500 अभंग तोंडपाठ आहेत. पण हे सगळं मुखोद्गत असलं, कदाचित त्या ठिकाणी बोलताना तो ते संदर्भही उत्तम रीतीनं देईल, पण ते केवळ ज्ञानाचं पांडित्य ठरेल. स्मरणशक्ती म्हणा, पाठांतर म्हणा, बुद्धीचं वेगळेपण म्हणा, या अनुषंगानं आहे. सत्संगालाही सातत्यानं जाणारी अनेक जण आपल्याला दिसतात. पण खरी अनुभूती घेणं किंवा ज्याला सुखदुःखातीत होणं प्रसंगामध्ये आपण म्हणतो, तो भाव जो आहे तो भाव मात्र अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये येत नाही. म्हणून त्याला काय अपेक्षित आहे, तर त्याला यमेवैष वृणुते तेन लभ्यः. त्याला वृणुते हा वृ धातूमधून आलेला शब्द आहे. म्हणजे पसंत करणे, अनावृत्त करणे. आणि पुढे चौथ्या चरणामध्ये म्हटलंय तस्सैष आत्मा विवृणुते. विवृणुते म्हणजे त्याचं स्वरूप प्रगट होणे, अनुभवाला येणे. हे केव्हा आहे? यमे वैश. ज्या वेळेला मी माझ्यामधली आत्मतत्वाला जाणून घेणारी मुमुक्षुता निर्माण करतो की मला केवळ हे पुस्तकी ज्ञान नको आहे, मला त्याचा अनुभव हवा आहे. वर्षभर एखाद्या विद्यार्थ्यानं पुस्तकांचा खूप अभ्यास केलेला आहे, त्याच विषयाला अनुलक्षून असलेल्या वेगवेगळ्या विषयाचा लेखकांचा अभ्यास त्यानं केलेला आहे. पण परीक्षेच्या वेळेला जर तो विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगानं उत्तर देऊच शकला नाही, तर त्या वर्षभराच्या अभ्यासाचा, वेगवेगळ्या पुस्तकांचाही मग तिथे उपयोग होत नाही. म्हणून मुमुक्षुता, मला केवळ आत्मतत्व ग्रंथांमधून, श्रुतींमधून, वेदांमधून जाणायचं नाही, मला त्याची अनुभूती हवी आहे आणि त्या अनुभूतीसाठी ते स्वरूप मला बघायचं आहे. ही मुमुक्षुता ज्या वेळेला येते त्याच वेळेला त्याला त्या मुमुक्षु वृत्तीमधून साधन मार्गाकडे येणं होतं. जो मुमुक्षु आहे, जाणून घेण्याची तळमळ आहे, तोच त्याच्यामधल्या असलेल्या साधनाचा विचार करतो. आणि ते साधनाचा विचार करताना
आपोआपच मग तिथे साधन शुचिताही येते आणि तो त्या मूळ स्वरूपापर्यंत जाऊन पोचतो. म्हणून पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे, संयमन, विवेकीपणा. परमात्मा, विश्वाचा, हां हां, परमात्मा सर्वव्यापी. तमेतं विद्वान् आचरेण ब्रह्मेण ब्रह्मणे. मग मला हे मुमुक्षुता आणणं म्हणजे मला काय प्राप्त करायचं आहे. म्हणून 24व्या मंत्रामध्ये त्यांनी कोणाला हे प्राप्त होणार नाही याचा विचार दिला. ना विरतो दुश्चरितान अशांतो ना समाहिता नाशांत मनसो वापी प्रज्ञानेनैनम आपनुयात न दुश्चरितात अविरताः. जो पापकर्मांपासून अधर्मापासून निवृत्त झालेला नाही असा, न अशांताः, ज्याची इंद्रिय शांत झालेली नाहीत, न असमाहिताः, मनाची एकाग्रता ज्याला साधलेली नाही, वा अशांत मानसाः, ज्याचं चित्त नेहमीच अशांत आहे असा साधक प्रज्ञानेन एनम न आपनुयात, ब्रह्मज्ञानानं आत्मप्राप्ती करून घेऊ शकत नाही. म्हणजे मला ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीचा एक भाग बहिरंगामधला आला की जिथे केवळ ग्रंथवाचनानं, श्रवणानं, कोणाच्याकडे वारंवार जाण्यानं मला तो आत्मसात होणार नाही. आणि अंतरंगामधला भाग जो आहे हा इथे 24व्या मंत्रामध्ये आपल्या समोर येतो. आणि तो म्हणजे पहिल्यांदा माझ्यामध्ये धर्मशील वृत्ती असायला हवी. धर्म याचा अर्थ हे काटेकोरपणानं पाळलं जाणारं सोवळं ओवळं, हे नियम ते नियम, एवढा काटेकोरपणा नाही. ज्याला नीती सदाचार संपन्नता आपण म्हणतो, योग्य कर्माचा विचार म्हणणं, कोणालाही त्रास न देणं, किंवा ज्याला आपण पापाकडे वळणारी कर्म म्हणतो, अशा सर्व तऱ्हेच्या अधर्मापासून, पापकर्मापासून आपण निवृत्त होणं आहे. त्याचबरोबर वैयक्तिक अंगानं माझ्यामध्ये इंद्रियांचं दमन असायला हवं. इंद्रियांच्या वरती मला संयम प्रस्थापित करता आला पाहिजे. कोणती गोष्ट कोणत्या इंद्रियांच्या द्वारा किती कालापर्यंत मी करावी, किंवा त्या विषयाचा विचार मी कधी बंद करावा, हे माझ्या हातामध्ये असायला हवं. मनाला मला एकाग्र करता आलं पाहिजे, ते शांत असलं. एकाग्रता केव्हा येईल, ते शांत असेल तर. पण मन जर अशांत असेल, अतृप्तता असेल, विषयांच्या अनुषंगानं अजूनही माझ्यामध्ये जर भावना असेल की मला हे मिळालेलं नाही किंवा मला हे मिळावं, तर मी तिथे शांत नाही. म्हणून एकाग्रता येण्यासाठी मनाची स्थिरता, शांतता ही तेवढीच महत्त्वाची आहे. आणि म्हणून शेवटचा भाग म्हणजे कर्मफळाच्या अनुषंगानं येणारी चिंता किंवा भीती. म्हणून ते मन अशांत होतं. वा अशांत मानसा. मी कर्म तर केलं, आता तो माझ्याविषयी काय म्हणेल, तो माझ्याकडे कशा रीतीनं बघेल, पुन्हा तो मला भेटल्यानंतर मला काय प्रतिक्रिया देईल, हा विचार जोपर्यंत माझ्यात एखाद्या कर्माच्या अनुषंगानं चालू राहतो, तोपर्यंत मी अशांत होतो. ती भीती, ती चिंता माझ्यामध्ये राहते. म्हणून गुरुदेव रानडेंनी असं म्हटलेलं आहे की मृत्यूदेव या ठिकाणी थोडक्यामध्ये असं म्हणतात
की जे पूर्ण अवस्थेला पोचलेले आणि प्रामाणिक साधक जे आहेत ते फार थोडे असतात. ही मृत्यूदेवांची भूमिका आहे. गीतेतही कृष्णानं म्हटलेलं आहे की माझ्यापर्यंत देव हवा म्हणणारे अनेक जण आहेत, पण खऱ्या कळकळीनं खऱ्या भूमिकेतून येणारे जे आहेत ते अत्यंत कमी आहेत. हजारामधला एखादा माझ्यापर्यंत येऊन एकरूप होतो. म्हणून मृत्यूच्या अनुषंगानं खरी पूर्णत्वाची भावना ही आपल्यामध्ये अत्यंत कमी व्यक्तींच्यामध्ये येते. म्हणून वारंवार त्याच्या अनुषंगानं एक प्रकारचा गूढतेचा भाग हा आपल्यासमोर राहतो की अरे हे काय आहे, हे मलाही अनुभवायला येईल का. आणि म्हणून चित्तशुद्धीशिवाय आपल्याला आत्मदर्शन नाही. खऱ्या अर्थानं आनंदाची अनुभूती घ्यायची आहे, आत्म्याची व्यापकता मला अनुभवायची असेल तर मला तिथे माझ्यामधलं पावित्र्य, माझ्यातली निर्मलता ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि भगवंताची कृपा म्हणजेच त्याच्या अस्तित्वाची, माझ्यातल्या सात्विकतेची असलेली अनुभूती. हे केव्हा शक्य आहे मला, तर जेव्हा मग भगवंतासाठी भगवंत हा विचार माझ्यामध्ये मी घेईन तेव्हाच मला ते शक्य आहे. प्रापंचिक अंगानं मी भगवंताकडे बघणार असेल तर तो भगवंत मला प्राप्त होत नाही, किंवा प्राप्त झाला असं वाटलं तरीही ते मर्यादितताच येते. आकाश सगळ्यांना समान आहे, सूर्य चंद्र सगळ्यांना समान आहेत, तसा भगवंतही सगळ्यांच्या बाबतीमध्ये समान आहे. आम्ही त्याला कशा रीतीनं बघतो त्याच्यावरती त्याच्या अनुभूतीचा भाव आपल्यामध्ये आहे. आत्मा सगळ्यांनाच कृपावंत आहे. म्हणून शेवटचा मंत्र ह्या दुसऱ्या वल्लीमधला, यस्य ब्रह्मच क्षत्रंच उभे भवत ओदनाः मृत्युर्यस्योपसेचनं क इत्था वेद यत्र सः. यस्य ब्रह्मच क्षत्रंच उभे ओदन भवतः. ज्या आत्म्याचे ब्राह्मण आणि क्षत्रिय हे जणू शिजवलेला भात आहेत, तांदूळ आहेत. यस्य मृत्युः उपसेचनं भवति. मृत्यू हे ज्याचे शाकादी कालवण आहे, सहा अत्र काहा इत्था वेद. असा तो साधन संपन्न अधिकारी कोण आहे हे कसे जाणणार. परमोच्च सत्यतत्वाची भूमिका साधक ज्या वेळेला प्राप्त करून घेतो त्यावेळेला त्याच्यामधल्या असलेल्या नामरूप जगाचं जे अस्तित्व आहे, त्याचं जे कार्य आहे ते कार्य आपोआप बाजूला होतं. म्हणजे ह्या जगताचं कार्य करणारा कोण आहे ह्या जाणीवेमध्ये आपण आल्यानंतर आम्ही आपोआप त्या यमाचा विचार जो आहे, मृत्यूच्या अनुषंगानं येणारी जी भीती आहे ती भीती आपल्यामधून बाजूला होते. ह्या विश्वामध्ये दोन प्रकारची बलं आहेत. त्याला तेज असंही म्हटलेलं आहे. एक तेज जे आहे ते ब्रह्मतेज आहे. ब्रह्म याचा अर्थ ज्ञानाच्या अंगानं जाणारी क्षमता. ब्रह्म याचा इथे त्यांनी ब्राह्मण शब्द वापरलेला नाही, किंवा ब्राह्मण शब्दाचा उल्लेख ज्या ज्या वेळेला उपनिषदामध्ये वेदांतामध्ये येतो तो ज्ञानवंतांच्या अनुषंगानं येतो. चातुर्वर्ण्यामधला ब्राह्मण वैश्य हा विचार तिथे नाही. म्हणून अध्यात्मामध्ये एका बाजूला ब्रह्मतेज आहे, म्हणजेच माझ्यातली आंतरिक बुद्धी जी आहे, जी कुशलता आहे तिचा विचार आहे. आणि क्षात्र तेज म्हणजे सर्व तऱ्हेच्या परिस्थितीमधून धैर्यानं जाणारा भाव आहे.
क्षात्र, क्षत्रियमधला क्षात्र, धैर्यानं जाणारा. हे रिफ्लेक्टेड कॉन्शियस रिफ्लेक्टेड ते ह्याच्या म्हणता येणार म्हणजे सूर्याच्या रिफ्लेक्शनने जो लाईट पडतो हो तो. तो आत्मा केव्हा देहाला सोडतो आहे? जेव्हा मृत्यू येतो तेव्हा. म्हणजे मृत्यूला अनुलक्षून हा देह सुटतो आहे आणि आत्मा तिथून बाहेर पडतोय. ज्या वेळेला हा आत्मा बाहेर पडतो तेव्हा देहाच्या ठिकाणी असलेलं ज्ञान म्हणजे ब्रह्मतेज आणि त्याच्यामधला असलेला बलसंपन्नतेचा भाव म्हणजे क्षात्रतेज, हे दोनही त्या आत्म्याबरोबर निघून जातात. म्हणून आत्म्याचे ब्रह्म आणि क्षात्र हा जणू शिजवलेला भात आहे आणि मृत्यूरूपी कालवण म्हणजेच त्यांना तो घेऊन जाणार आहे. अन्न ग्रहण करताना जसं काहीतरी कालवणाचा विचार आपण त्याच्यामध्ये करतो आणि ते ग्रहण करतो, तसं इथे हा यमधर्म, हा मृत्यू व्यक्त जगत जे आहे, दृश्य जगत जे आहे ते पूर्णपणानं फस्त करतो. तो त्याच्या दृष्टीने एक कालवणाचा खाण्याचा भाग आहे. म्हणून बुद्धीही मृत्यूबरोबर जाते, तुमच्यातलं बलही मृत्यूबरोबर जातं आणि म्हणून आत्मा हा एक प्रकारानं कसा आणि कुठे जातो आणि तो कसा जाणायचा हा भाव या ठिकाणी राहतो. म्हणून इथे दुसऱ्या वल्लीमध्ये यमधर्म आपलं कार्यही दाखवतात. त्या कार्याचा विश्वामधला असलेला भाव जो आहे तोही ते स्पष्ट करतात आणि साधन संपन्न हा शब्द त्यांनी इथे वापरलेला आहे. सहा अत्र कहा इत्थ वेदा. आम्हाला साधन संपन्न अधिकाऱ्यापर्यंत यावं लागतं, तेव्हाच आम्ही त्या मृत्यूला जाणू शकू. आणि म्हणून त्या अनुषंगानं पुढे त्यांनी त्या साधन संपन्नतेच्या अधिकारत्वाचा भाव, ती भूमिका स्पष्ट केलेली आहे. मृत्यू कोणालाही सुटत नाही. विश्वामध्ये निर्माण झालेली प्रत्येक वस्तू मात्र ही शेवटी मृत्यूच्याच स्वाधीन होते, त्याचा ती घास होते. म्हणून अशा त्या यमधर्माला जाणायचं जे मला आहे ते जाणत असताना त्यांनी देहाकडे आता नचिकेताला वळवलं. पहिल्यांदा त्यांनी त्याच्यासमोर दोन मार्ग ठेवले, श्रेयस आणि प्रेयस. तू श्रेयसाच्या मार्गानं जा म्हणजे आनंदापर्यंत पोचशील, ही भूमिका त्यांनी दिली. मग त्या श्रेयसाला जाणण्याच्या अनुषंगानं व्यापक असलेला जो ओंकार या विश्वाला व्यापलेला आहे, त्या ओंकाराचा परिचय त्याला दिला. आणि त्याच्यामधून मृत्यू प्रत्येकालाच आहे, मृत्यू कोणालाही सवलत देत नाही असं म्हणत त्या मृत्यूची भूमिका जर तुला आत्मसात करायची असेल, त्याच्यावरती मात करायची असेल, तर तुझ्यामध्ये केवळ ज्ञानाचा उपयोग नाही आहे, तुझ्यामध्ये व्यक्तिगत साधन संपन्नतेचा, साधन शुचितेचा भाग यायला हवा आहे. आणि तो जर आला तर मग तुला प्राप्त झालेल्या देहाकडे, त्या देहाच्या कार्याकडे खऱ्या अर्थानं बघशील. ती भूमिका या तिसऱ्या वल्लीमध्ये आपल्या समोर येते. इथे त्यांनी प्रसिद्ध रथाचं रूपक आपल्या समोर पुढे ठेवलेलं आहे. पहिला मंत्र तिसऱ्या वल्लीमधला, ऋतं पिबन्तौ सुकृतस्य लोके गुहां प्रविष्टौ परमे परार्धे छाया तपौ ब्रह्मविदो वदन्ति पांच अग्नयो ये च
त्रिनाचिकेतः परमे परार्धे गुहां प्रविष्टौ. जे दोघे शरीराच्या बुद्धिरूपी गुहेमध्ये ब्रह्मस्थानामध्ये बसून लोके सुकृतस्य ऋतं पिबन्तौ, आपल्या सुकृताची कर्मफले भोगतात. छाया तपौ विलक्षणौ, असे ब्रह्म जाणणारे त्यांना छाया आणि ऊन याप्रमाणे परस्पर विलक्षण ब्रह्मविदाः वदन्ति, विलक्षण म्हटलं जातं. पंच अग्नयाः ये च त्रिनाचिकेतः, ज्यांनी नचिकेत अग्नीचं तीनदा चयन केलेलं आहे त्यांना पंचाग्नीची उपासना करणारे असे म्हणतात. आत्मतत्व आणि अहंभाव यांचा परिचय इथून पुढे यमधर्म करून देत आहेत. आत्मतत्वामध्ये म्हणून इथे परमे परार्धे, दोघे शरीराच्या गुहेमध्ये राहत आहेत, देहामध्ये आहेत. आत्मतत्व म्हणजे आत्मा हा एक आणि आपल्यामधला जीवभाव अहंभाव देहबुद्धी हा जीवभाव हा दुसरा. देहाचं जे नियंत्रण आहे, देहाचं जे कार्य आहे, त्याचं जे संचलन आहे ते आत्मा आणि जीव दोघंही करत आहेत. म्हणून तिथे शब्द आहे त्यांचा छाया तपौ. छायेला स्वतंत्र अस्तित्व नाही, ती व्यक्तीशी निगडीतच आहे. आणि म्हणून प्रकाश किंवा प्रकाशित वस्तूचा भाग ज्या वेळेला समोर येतो तेव्हा आम्हाला सावली लहान मोठी दिसून येईल. पण प्रकाशाचा धर्मच जिथे नसेल तिथे छायाचं अस्तित्व नाही. म्हणून जीवाची छाया कोणती आहे तर जीवाची छाया म्हणजे त्याचं सांसारिक जीवन, त्याच्या जीवनामध्ये येणारी सुखदुःख, त्याच्या मानसिक वेदना, त्याच्यामध्ये असणारं बौद्धिक अपयश किंवा संसाराच्या अनुषंगानं असलेला अहंकार. म्हणून जीव जो आहे हा जीव ह्या आत्म्याची छाया होतो. आत्म्याची जीव छाया होत असल्या कारणानं ह्या जीवाला कार्यरत करणाऱ्याच्या अनुषंगानं आम्ही तिथे जीवात्मा हा शब्द वापरतो. आणि परमात्मा किंवा आत्मा मी ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला माझ्यामधलंच असलेलं ईश्वरी तत्व हे कसं आहे ऋतं पिबन्तौ, म्हणजे कर्म आणि त्या कर्मामधून येणारं फळ यांना जोडणारा जो धर्म आहे तो ऋतंमध्ये येईल. ह्या कर्माचा आणि कर्मामधून येणाऱ्या फळाचा अनुभव घेणारा, उपभोग घेणारा जो कर्ता आहे, उपभोक्ता आहे, तो आपल्यामधला जीवात्मा आहे. आणि म्हणून सत्कर्माची फळं सत्कर्माच्या अनुषंगानं येतील, असत्कर्माची फळं असत्कर्माच्या अनुषंगानं येतील. आता जर आत्मा आणि जीव दोघंही जर कर्मफळाचा अनुभव घेतात असं आम्ही म्हणणार असू तर मुळात आत्मा हा कर्ताही नाही आहे आणि भोगताही नाही. पण माझ्यामधल्या मीला, माझ्यामधल्या जीवभावाला त्याच्याशिवाय अस्तित्व नाही आहे. केवळ जीव कर्माचा भाग करू शकत नाही. तो जीव कर्म करण्यासाठी असणारं जे चैतन्य आहे, जो प्रकाशाचा भाग आहे,
तो प्रकाशाचा भाग आत्म्याच्या अनुषंगानं येतो. म्हणून जीव आणि आत्मा या दोघांच्या अनुषंगानं ऋतं पिबन्तौ सुकृतस्य लोके. म्हणून आपण प्रत्येक वेळेला म्हणतो मला सुख झालं, मला दुःख झालं, मला आनंद झाला. आपण जर असं म्हटलं की एखादी मिरवणूक जाते आहे आणि त्या मिरवणुकीचं मी बघितलेलं वर्णन करताना मी असं म्हणणार आहे की त्या मिरवणुकीमध्ये केशरी टोप्यांचं सगळं असं दृश्य समोर आलेलं होतं. आता त्या मिरवणुकीमध्ये केशरी टोप्या घालणारे सगळेच होते असं नाही. पण बहुसंख्यता ज्याला आपण म्हणतो ती बहुसंख्यता त्या ठिकाणी टोप्यांच्या रूपानं दिसली. म्हणून मी विधान केलं की ते केशरी टोप्या घालून मिरवणुकीमध्ये फिरत होते. तसं इथे आपण एक प्रकारानं आत्मा जरी करता आणि भोगता नसला तरी त्याच्याशिवाय चैतन्य नाही आहे, त्याच्याशिवाय देह किंवा देहाचं इंद्रिय कार्य करत नाही. म्हणून आपण जीवाच्या अनुषंगानं त्या आत्म्यालाही तिथे विचारामध्ये घेतो आणि आत्म्याच्या अनुषंगानं हा भाव त्या ठिकाणी येतो. मंडूकौपनिषदानंही हीच भूमिका, हाच चिंतनाचा भाग आत्मा आणि जीवात्म्याचा विस्तारानं पुढे दिलेला आहे. हा आत्मा आणि हा जीव हे दोघंही कुठे आहे? गुहां प्रविष्टौ परमे परार्धे. गुहेच्या ठिकाणी, हृदयस्थाच्या ठिकाणी हे दोघे आहेत. याचा अर्थ मी जीव वेगळा दाखवू शकेन आणि आत्मा वेगळा दाखवू शकेन असं होत नाही. त्यांची असलेली जी एक भूमिका ही या अनुषंगानं जीवात्म्याचा उल्लेख जरी इथे असला तरीसुद्धा तो व्यावहारिकतेच्या अंगानं जीवनाच्या आपल्या व्यवहाराच्या अनुषंगानं त्या ठिकाणी येतो आहे. आणि म्हणून ब्रह्मविदो वदंती, यमधर्म असं म्हणत आहेत की अशा रीतीचा एकत्रित भाव जीवात्म्याचा आणि परमात्म्याचा असं आत्तापर्यंत ब्रह्मविदांनी, ज्ञानवंतांनी म्हटलेलं आहे. म्हणजे यमधर्म असं म्हणत नाहीत की मी म्हणतो आहे. यमधर्मसुद्धा ज्ञानवंतांच्याकडे बोट करतात, त्यांच्याकडे ते भूमिका ठेवतात की आजवर ज्ञानवंतांनी, ब्रह्मविदांनी ही भूमिका मांडलेली आहे की जीवात्मा आणि परमात्मा हे दोघं आहेत. आणि याला जाणायचं जर असेल तर ते कसं जाणायचं आहे? तर अग्नयो येच त्रिणाचिकेतः. नचिकेताच्या अग्नीला त्याने त्रिणाचिकेत म्हटलेलं आहे. तो अग्नी त्याला समजून दिलेला आहे की जो उत्तम कर्मामधून स्वर्गलोकापर्यंत तुला कसा नेतो आहे. पण इथे त्यांनी त्याच त्रिणाचिकेताला जोडून पंचअग्नीचाही विचार केला. म्हणजे आपल्यामध्ये असलेलं जे चैतन्य आहे, विश्वामध्ये असलेलं जे चैतन्य आहे, ते चैतन्य त्रिणाचिकेतामध्ये येऊन आणि पंचाग्नीच्या मधून व्यक्त होतं. त्रिणाचिकेतामध्ये आपण मन, जीव आणि प्राप्त झालेला देह या तिघांचा विचार करणार. पहिल्यांदा देह येतो, देहामध्ये जीव येतो आणि ते जीव भावना व्यक्त करण्याच्या अनुषंगानं मनाला तिथे आणतो. देह जो आहे हा क्रियेशी संबंधित आहे. म्हणून मी चालतो, बोलतो, बघतो, वस्तू उचलतो, वस्तू खाली ठेवतो, हा सगळा क्रियात्मक चैतन्याचा भाग देहामधून व्यक्त होतो. आणि मन आणि जीव जे आहे ते चैतन्य स्वरूप आहे, ते अंतरंगामधून मला ती ऊर्जा देतात,
ती प्रेरणा देतात. आणि पंचाग्नीमध्ये आपली असलेली पंच ज्ञानेंद्रिय म्हणा, पंचप्राण म्हणा किंवा पंचमहाभूत म्हणा, ती या विश्वामध्ये कार्यरत आहेत. त्यांच्यामधूनच पंचविषयाच्या अनुषंगानंच माझी पंचज्ञानेंद्रिय ज्ञान ग्रहण करतील. ग्रहण केलेल्या ज्ञानामधून मला काय घ्यायचं आहे त्याप्रमाणे कर्मेंद्रियाला ते कार्यरत करतील. म्हणून आपल्यामध्ये निरीक्षण आहे, आपल्यामध्ये पृथक्करण आहे, आपल्यामध्ये ग्रहण करणं आहे, आपल्यामध्ये अनुभव घेणं आहे आणि आपल्यामध्ये उपभोग घेणं आहे. या 5 क्रिया चैतन्याची, त्या अग्नीची अभिव्यक्ती आहेत. म्हणून सामान्यतः चैतन्याचं स्थान जे आहे ते आम्हाला सहजपणानं कळत नाही. तो ब्रह्मज्ञानी पुरुषच ते जाणू शकतो. याचा एक भाग अजून असा पुढे येतो की 3 अग्नी आणि 5 अग्नी म्हणजेच एक प्रकारानं अष्टधा प्रकृती. ह्या विश्वामध्ये ही अष्टधा प्रकृती कार्यरत आहे आणि तीच अष्टधा प्रकृती देहाच्या अनुषंगानं माझ्यातही आहे. आणि ती जाणणं म्हणजेच आत्म्याला, परमात्म्याला जाणणं आहे. आणि पंचाग्नी हां त्यांनी दिलेलं योग, रिच्युअल्स, क्रियाकर्म, पितृकर्म, अग्निहोत्र आणि क्रिमेशन फायर म्हणजे काय म्हणणार त्याला, देह अग्निसंस्काराचा भाग. अग्निसंस्काराचं, असे हे 5 अग्नी दिले. त्याच्यामध्ये क्रियाकर्म जे दुसरं रिच्युअल्स आहे त्याच्यामध्ये जन्म आणि उपनयन हे त्यांनी दिलेले. आणि त्याशिवाय अग्नीची 4 नावं दिली: ग्राहपत्य, अहवन्य, दक्षिणा आणि साप्य. असं हे 5 अग्नी. तोही एक अर्थ आहे त्याच्या. तुम्ही सांगितलेला एक दृष्टिकोन आणि हा एक दृष्टिकोन. म्हणजे कर्मी जो आहे तो ह्या 5 अग्नी करतोच. योग करतो, रिच्युअल्स करतो, पितृकर्म करतो, अग्निहोत्र करतो आणि मग शेवटी त्याचा अग्नी आहे. आणि देह. देह क्रियात्मक, मन आणि जीव त्याला प्रेरणा देणार. अष्टावधान नाही, अष्टावधाने तो बुद्धीच्या अंगाने येणारा शब्द आहे. मल्टिपल मीनिंग्स हो. ते जावं, ते संस्कृत असं आहे ना की जेवढं तुम्ही शब्दाच्या अंतरंगामध्ये जाल त्याच्या जेवढे म्हणून धातूच्या अनुषंगानं आणि विभक्तीच्या अनुषंगानं बघत जाल तेवढे त्याचे सूक्ष्म अर्थ वेगवेगळे होत जातात. दुसरा मंत्र त्यांचा आहे: यहा सेतुरी राजानां अक्षरं ब्रह्म यत्परम अभयं तितिर्षतां पारं नाचिकेतं शकेमहि. यहा इजानानां सेतुः, जे यज्ञयाग करतात त्यांना परमब्रह्माशी जोडणारा हा सेतू आहे. अभयं तितिर्षतां, संसार म्हणजेच पारम यत परम अक्षरम ब्रह्म, जो संसार सागर पार करणाऱ्या इच्छुकांना निर्भय असे परम आश्रयस्थान आहे. ते नचिकेता अग्निम ज्ञातुम शकेमहि. त्या नचिकेत अग्नीला आम्ही जाणू इच्छितो. हा जो नचिकेत अग्नी आहे यज्ञयाग करणाऱ्या सगळ्यांना तो एक प्रकारानं सेतूसारखा आहे. सेतू केव्हा आहे
ज्याला आपण पूल म्हणावा किंवा इकडून तिकडे जाण्यासाठी असलेली एक सुविधा म्हणा, तो भाव त्या ठिकाणी आहे. म्हणून हा जो नचिकेत यज्ञाचा विचार, अग्नीचा विचार केला, तो म्हणजे मृत्यूलोकामधून स्वर्गलोकामध्ये जाणारा एक प्रकारानं तो सेतू आहे. तिथे कर्मही आहे, म्हणजे उपासनाही आहे, आणि पुढे जाण्याच्या दृष्टीनं ज्ञानाचाही भाग आहे. नाचिकेता अग्नीचा सगळा विचार जो पूर्वी यमधर्मांनी मांडला, त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की हा नाचिकेत अग्नी अत्यंत पवित्र आहे. त्याच्यामध्ये निष्ठा, श्रद्धा आणि भक्ती ही तेवढीच महत्त्वाची आहे. आमच्यामध्ये जर श्रद्धा, निष्ठा आणि भक्ती असेल तरच त्या अनुभूतीपर्यंत आपण पोचू शकतो. हा नाचिकेत अग्नी जीवाला स्वर्गापर्यंत नेतो आहे, आणि मृत्यूलोकाच्या मानानं स्वर्गामधलं जीवाचं अस्तित्व हे काहीसं अधिक आहे. पण भक्ती, म्हणून आत्म्यामधून समष्टी आत्म्यापर्यंत मी उत्क्रांत होणं, माझ्या मनापासून विश्वमनापर्यंत मी व्यापक होणं, हा भाव हा या अनुभूतीमधून, या जाणीवेतून आपल्याला आत्मसात करायचा आहे. म्हणून मागच्या मंत्रात मांडल्याप्रमाणे इथे देह, मन आणि आमची ज्ञानेंद्रिय, आमचा जीवात्मा, या सगळ्यांचा आधारानं अक्षर ब्रह्मापर्यंत आपल्याला जायचं आहे. तितीर्षतां पारम, आम्हाला या प्रपंचामधून, या भवसागरामधून, संसार सागरातून पार व्हायचं आहे. आणि त्यासाठी शकेमही, म्हणजे त्याला जाणून घेणं, त्याच्यावरती प्रभुत्व मिळवणं, हा भाव आपल्या अंतःकरणामध्ये उत्पन्न व्हायला हवा आहे. म्हणून जीवाच्या अनुषंगानं त्याचे 3 गुण येतात. एक म्हणजे मी जिवंत आहे ही जाणीव आपल्यामध्ये सतत आहे. कुठल्याही बाबतीमध्ये आपण असं म्हणत नाही की बाबा मी मृत आहे. मी जिवंत आहे ही जाणीव आपल्यामध्ये आहे. जीवाचा दुसरा धर्म येतो तो म्हणजे मी असावं, मी जावं ही भावना जीवामध्ये नाही आहे. आणि तिसरी जीवाची भावना म्हणजे आपल्याला सुखच असावं. पण हे 3 गुण, 3 धर्म जे मी व्यक्त करतो किंवा माझ्यामध्ये जे येतात ते आत्म्यामुळे येतात. कारण आत्मा मुळात विद्यमान आहे. आत्म्याला मृतत्वाचा धर्म नाही, म्हणजे तो जिवंतच आहे. आत्म्याचं अस्तित्व अखंड आहे, आज आहे आणि उद्या नाही असं होत नाही. आणि आत्मा अखंड आनंद स्वरूप आहे. म्हणून जीवाला जी भावना होते आहे की मी असावं, मी आनंदी असावं, याचाच अर्थ तो आत्म्याशी जोडलेला आहे, तो आत्म्याचा अंश आहे. आणि मी जर आत्म्याशी जोडलेला असेल तर आपोआप मलाही त्या आत्म्याचा अनुभव घ्यावा, त्या आत्म्याची अनुभूती घ्यावी ही भावना माझ्यामध्ये येते. आणि म्हणून आत्मा जीवावर अवलंबून नाही आहे, पण जीव आत्म्यावर अवलंबून आहे. म्हणून जिथे माझी कर्म बहिर्मुख होतात तिथे मी आत्म्यापासून बाजूला होतो आणि अहमपणाचा, कर्तेपणाचा भाव येतो. म्हणून त्या बहिर्मुखतेला जर मी बंद केलं आणि अंतर्मुख होत गेलो तर मला अंतरंगामधल्या, चैतन्य स्वरूपामधल्या असलेल्या आत्म्याचा जो भाव आहे
तो आत्मा मला अनुभवाला येतो आणि त्या आत्म्याला अनुभवण्याच्या अनुषंगानं याच देहामध्ये मला तो अनुभवायचा आहे म्हणून यमधर्माने 3ऱ्या मंत्रापासून 9व्या मंत्रापर्यंत हा शरीर म्हणजे एक रथ आहे अशी संपूर्ण संकल्पना उभी करत त्या आत्म्याचं आणि जीवाचं असलेलं नातं त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. ही फेमस झाली. हा हे फेमस झालं. हा रथाची रथाची उपमा. So, 3 विषय म्हणतात ते. हा एक आहे ट्रॅव्हलर म्हणजे प्रवासी, हं. दुसरं डेस्टिनेशन म्हणजे मुक्काम. मुक्कामाला जाणं. हा, आणि मार्ग. 3रा विषय आहे मार्ग. मार्ग. आता प्रवासी जो आहे तो जीवात्मा करता भोगताय. कुठे पोचायचंय तर ध्येय जे आपले आहेत, जिथे पोचायचंय पोचण्यासाठी 2 ध्येय बनतात, एक श्रेयस आणि एक प्रेयस. श्रेयसाने गेले तर धर्म मोक्ष आहे, प्रेयसाने गेले तर अर्थ आणि काम आहे. मार्ग 2 आहेत, ज्ञान मार्ग आणि कर्म मार्ग. असं ते वर्गीकरण क्लिअर आहे. त्याला लागून जे तुम्ही म्हणालात की जीवाला 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. अवेअरनेस ऑफ ओन्स एक्झिस्टन्स, मी आहे. दुसरं, आय शुड ऑलवेज एक्झिस्ट, मी सदैव राहावं. आणि तिसरं, माय एक्झिस्टन्स शुड बी प्लेजरेबल, अस्तित्व माझं आनंदी असावं. आणि हे सगळं कारण आत्म्यामध्ये आनंद भाव आहे, परमानंदाचा भाव. म्हणून हे असं आपल्याला वाटतं. आपल्याला असं का वाटतं या प्रश्नाचं उत्तर आहे इकडे, की आपलं नेहमी असं का फील होतं की आपण आहोत. असायला हवं. किती म्हणजे काय काय गोष्टी जे आपल्याला इनेटली वाटतात, आतूनच जाणवतात, ते का जाणवतात याची उत्तरं एक एक मिळत आहेत इकडे. 8:30 झालेत. रथामध्ये आता मंगळवारी मंगळवारपासून. ओंकार. हो.